नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। बघा आपल्या केळीचा बाग आणि हे बघा आपल्या शेताच्याच कडेला असं मोकळं पडलेलं रान होतं जरा, त्याच्या कडेने बघा आपण असे केळीचे खूट लावून दिलेत। तर पाहू शकता किती मस्त त्याला असे केळी आलेले आहेत आणि अशीच जागा पडलेली होती, वरच्या बाजूला गवत आहे। तर आपण सुद्धा असेच आपली जर पड जागा असेल त्या जागेचा बांधाच्या कडेने अशा केळी, नारळ, जेणेकरून आपल्याला उपयुक्त असे झाडे लावू शकता। आंबा, जांभळ, खूप असे उपयुक्त झाडं आहेत। असे कोणत्याही प्रकारचे आपण झाडे लावू शकता, त्याचा निश्चित आपल्याला फायदा होईल। आणि बांधाच्या कडेला आपलं रान पडलेलं असते, तिथं आपण नक्की लावू शकता। तर बघा मित्रांनो, ह्या केळीचं घर आणि किती फण्या पडल्यात आपण त्याला मोजूया। छोट्या छोट्या फण्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जवळजवळ लहान मोठ्या 15 फण्या पडलेल्या आहेत बघा। तर मित्रांनो, जर असंच जर आपण बाजारामध्ये जर केळी घ्यायच्या जर म्हटलं तर आपल्याला 50 60 40 रुपये डझननी घ्यावा लागतात। आणि कधीतरी मग आपण आठवड्यातून बाजारात एकदा गेलो का घेतो, तर महाग जास्त असलं का काही वेळेस आपण घेत सुद्धा नाही। तर मित्रांनो, आमचं तसं नाही आहे, आमच्याकडं 12ही महिने केळी उपलब्ध असतात। कारण आम्ही अशी पडलेल्या जागेवरती केळी लावल्यात। ह्याच केळी विकत घेऊन खायचं जर म्हटलं तर माणूस म्हणतंय जाऊ द्या बाबा, खूप महाग आहे, नको घ्यायला, आणि आपण घेत नाही केळी बघा, आणि महागाच्या केळी घेत नाही मग। तर तसं मित्रांनो, आपण शेतकरी जे बांधव आहेत त्या बांधवांनी नक्कीच असं आपल्या बांधाच्या कडेने जिथं आपली पड जमीन आहे अशा ठिकाणी आपण केळी, नारळ असे झाडे लावू शकता, जेणेकरून त्या झाडांपासून तुम्हाला खूप फायदा होईल। मी बघा बांधाच्या कडेने केळी लावल्यात, तुम्हाला सांगतो। परत जांभूळ लावलेले आहेत, आंबे लावलेले आहेत। तर आता मी इथं केळीच्या कडेला आहे म्हणून तुम्हाला केळीचा व्हिडिओ खास दाखवत आहे। तर बघा खूप छान मस्त केळे आलेले आहेत। असे अनेक सुद्धा भरपूर पुढे आहेत घर दाखवण्यासारखे, पण पुढं जाता येत नाही, थोडी अडचण आहे। आणि मित्रांनो, आपण फक्त इथं सुरुवातीला एकच असं बेट लावलं होतं याचं केळीचं। तर त्या एका केळीपासूनच एवढ्या साऱ्या खूप साऱ्या ह्या केळी तयार झालेल्या आहेत, खूप साऱ्या केळी तयार झालेल्या एका केळीपासून। आणि बघू शकता इकडच्या बाजूला आपलं गवत आहे गाईन शेळ्यांसाठी। आणि इकडे बघा आपण फक्त आता ही पड जागा आहे, इकडे जरा जमीन वल्लावायची आहे, जास्त उपलाट जागा असल्यामुळं बांधाच्या कडेने बघा आपण अशा लावून दिल्यात। तर खूप छान मस्त अशा सुंदर केळे आलेले आहेत। तर आपला व्हिडिओ नक्की कसा वाटला आहे, असेच आपले शेतातले वगैरे व्हिडिओ असणार आहेत, नक्की शेवटपर्यंत बघा। पाहिल्यावरती कमेंट करा, लाईक करा, आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, आणि त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळेल। नवीन नक्कीच घेण्यासारख्या काही गोष्टी खूप असतात व्हिडिओच्या माध्यमातून। काही ज्या घेण्यासारख्या गोष्टी आहेत आपण त्या नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावा, त्याचा बोध घ्यावा, आणि ज्या घेण्यासारख्या नाही आहे त्या सोडून द्याव्यात। पण चांगल्या गोष्टी मात्र व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप वेळा, बऱ्याच वेळा पाहायला मिळत आहे। तर नक्की आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या घेऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे, आणि लाईक करायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे। आणि मंडळींनो, असेच आपण माझे व्हिडिओ प्रत्येक वेळेस पूर्ण पाहता आणि खूप चांगला मस्त प्रतिसाद देता, सपोर्ट करता,
त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र.